राज्याभिषेक का करावासा वाटला, राज्याभिषेक करणं महाराजांना का गरजेचं वाटलं, याचं कारणही आपल्या जातीय व्यवस्थेचा मुळात लपलेला आपल्याला सापडतं. मुघल सल्तनत 400 ते 500 वर्षापासून पाय रोवून महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आपलं कर्तृत्व गाजवत होती. मुघलांच्या हातात सत्ता होती. कुठलं तरी कुंड्याचं पोरग येतं आणि स्वतःला राजा म्हणून घेतं असं चालणार नाही. आपल्यातलीच काही माणसं म्हणत होती की आम्ही तुम्हाला राजा म्हणून राजमान्यता देऊ शकत नाही, कारण तुमचा राज्याभिषेक झालेला नाही. म्हणून सर्वांचा जनतेच्या सर्वसंमतीनं 6 जून 1674 ही तारीख ठरते आणि स्वराज्याभिषेक होतो. मला तंट्या मामा भिल औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेत स्वराज्य राज्याभिषेकचा दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे आदरणीय जाधव मॅडम, कॉलेजचे प्राचार्य आदरणीय पाटील साहेब, माझे सहकारी प्राध्यापक अनिल बाविस्कर सर, गावाचा सरपंच पाटील मॅडम, उपसरपंच परदेशी मॅडम व आमचे जीवाभावाचे मित्र माजी उपसरपंच श्री दीपक दादा पाटील, उपस्थित सर्व शिक्षक मंडळी व ज्यांच्या मनात ही स्वराज्याची तेवती बीज रुवावीत, ती बीज रुवल्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यात पाणी पडावं आणि ती झाडं अशीच ताकदीनं पुन्हा स्वराज्याच्या दिशेने उभी राहावी, स्वराज्याच्या कल्पनेला त्यांनी गवसणी घालावी, अशी इथे बसलेली सर्व रान फुलं माझे सर्व आवडते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. सांगण्याचा तात्पर्य असा की स्वराज्याच्या दिवसाच्या निमित्तानं हा पंचसूत्रीचा कार्यक्रम शासनानं हाती घेण्यामागचं प्रयोजन तरी काय, हा कार्यक्रम हाती घेऊन शासनाला साध्य तरी करायचं काय आहे, ही सुद्धा भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. मी आपल्या समोर पर्यावरण संवर्धन संदर्भात जी काही भूमिका मांडणार आहे, ती पर्यावरण संवर्धनाची भूमिका इथून 350 वर्षापूर्वी महाराजांनी कशी मांडली, ती पर्यावरण संवर्धनाची भूमिका मांडत असताना ती फक्त मांडली नाही तर ती अंमलात कशी आणली, अंमलात आणून तो विचार तुमचा आमच्यापर्यंत कसा पोहोचवला आणि त्याचा दिमाखात आपल्याला कशा स्वरूपानं ते साकार होताना दिसलं, हेच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. सर, दीपक दादांनी सांगितल्याप्रमाणे की आपण सर्व मुलांनी मिळून आणि प्राचार्य सरांनी मिळून जी 500 झाडं लावलीत, हे सुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही आधी टाळ्या वाजवाव्या असं मला वाटतं. महाराजांनी स्वराज्य उभं केलं म्हणजे काय केलं? महाराजांनी स्वराज्य फक्त तलवारीच्या पात्यावर उभं केलं नाही, तर महाराजांनी स्वराज्य उभं केलं नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि विचार याच्या जोरावर महाराजांनी स्वराज्य उभं केलं. महाराजांचं धोरण होतं की रयतेचा भाजीचा देटालाही हात लागता कामा नये. हे धोरण म्हणजे काय होतं? महाराज एकदा एका लढाईवर गेले. लढाई करत असताना रस्त्यात सैन्य चालत होतं. महाराज पुढे चालताय, सैन्य मागे चालतंय. चालता चालता काही कालखंडानंतर सैन्याला भूक लागली. त्यातला एक सैनिक महाराजांजवळ येऊन पळत पळत थांबला की महाराज, समोरच्या शेतात चांगला भाजीपाला दिसतोय, काहीतरी भाजीपाला तोडून त्यातल्या काकड्या असतील, मुळा असेल, गाजर असेल तोडून आपण थोडासा काहीतरी अल्पोहार करावा का? महाराज म्हणाले, आपण स्वराज्य निर्मिती करतोय, जर आपण आपल्याच माणसांच्या शेतातलं काहीतरी चोरलं तर आपल्यासारखा नतद्रष्टा राजा या राज्यात होऊ शकणार नाही. म्हणून आपण ती चोरी न करता आपण थोडंसं पोटाला कर देऊ आणि पुढे जाऊ. सैन्य पुढे जातं. पुढच्या गावात काही गावकऱ्यांना महाराज येत आहे याची सूचना होती. गावकऱ्यांनी त्या प्रमाणात अल्पोहाराचा कार्यक्रम ठेवला होता. सैन्याचं जेवण होतं. त्या सैनिकाला लक्षात येतं की महाराजांचा विचार काय आहे. पुढच्या गावात जातात, एका दुसऱ्या राज्यात जातात, त्या ठिकाणी युद्ध जिंकतात. युद्ध जिंकल्यानंतर एक शेतकरी थोडासा भाजीपाला घेऊन येतो, कारण संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालेलं असतं. गाव उद्ध्वस्त झालंय, घरं जळाली आहेत, सगळी लुटालूट झालीये. त्या लुटालुटीत आता सगळं
बेचिराग झालेला असताना एक शेतकरी आपल्या शेतातला थोडंसं धान्य महाराजांना पुढच्या लढाईसाठी मदत व्हावी म्हणून घेऊन येतो. महाराज म्हणतात की तुमचं सैन्य आमचं सैन्य तुमच्या दिलेल्या धान्यावर आम्ही तुमचे आभारी आहोत, परंतु हे धान्य आम्हाला नकोय. आज जर मी धान्य घेतलं तर प्रत्येक माझ्या सैनिकाच्या मनात येईल की महाराजांनी घेतलं तर आपणही घेतलं पाहिजे. तो विचार माझ्या सैनिकांच्या मनात आला नको पाहिजे, म्हणून तुमचं धान्य मी नाकारतो. सांगण्याचं तात्पर्य नुसतं भाजीला बेटाला हात लावून चालणार नाही, तर ती कृती सुद्धा महाराजांनी केली. तशी कृती आपल्याला करता येईल का? तशी राज्य व्यवस्थेत काम करणारी आपली लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवता येतील का? यासाठीचा विचार सुद्धा महत्वाचा आहे. राज्य शासनाने जो उपक्रम घेतला त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्यात वैचारिक प्रबोधन होईल का, यासाठी आपल्याला काम करावं लागेल. महाराजांनी गड किल्ले बांधले. तुम्ही त्या सगळ्या गड किल्ल्यांची जर पाहणी केली तर झाडं तोडून महाराजांनी कधीही गड किल्ले बांधले नाहीत. महाराज एका ठिकाणी कोकणात गड बांधायचा असतो, त्या ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी जातात. जागेची पाहणी करत असताना महाराज एका सह्याद्रीच्या कड्यावर उभे राहतात. सगळा परिसर आपल्या डोळ्याखालनं पालथा घालतात. त्या ठिकाणी त्या वेळेसचे इंजिनियर त्या वेळेस येतात की महाराज आपल्याला खालच्या पट्ट्यातले काही 120 झाडं आहेत ती आपल्याला तोडावी लागतील. महाराज धीरगंभीर मुद्रेने ते अभियंत्याकडे पाहतात आणि म्हणतात की ही झाडे किती वर्ष झाली असतील, किती वर्षाची झाडं असतील? की महाराज ही 100 ते 150 वर्ष एवढी जुनी झाडं असतील. महाराज म्हणाले की आपल्याला तोडायला 7 ते 8 दिवस लागतील, परंतु पुन्हा ती झाडं लावायला आपल्याला 200 वर्ष लागतील. ती झाडं तोडता कामा नये. आपण याच परिसरात जो मुबलक भाग आहे त्या ठिकाणी किल्ला उभा करू आणि तटबंदी म्हणून ह्या झाडांचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. आपल्या किल्ल्याच्या तटबंदीवर या 120 झाडांची सावली पडेल आणि आपल्याला त्या ठिकाणी काम करायला सहज आणि सोपं होईल. असा जनकल्याणाचा लोकांचा विचार करणारा राजा तुमचा आमचा राज्यात होऊन गेला. तो फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता अभिमानाची बाब नव्हे तर जगासाठी अभिमानाची बाब आहे. असा राजा जर आपल्यात होऊन गेला असेल, त्याचं पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रमासाठी जर आपण तो पर्यावरणाच्या संवर्धनाचा कार्यक्रम जर आपण राबवला तर खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक आपण साजरा केला. हे असं आपण या ठिकाणी प्रबोधनात्मक पद्धतीनं साजरा करू शकू असं मला वाटतं. आणि 6 जून हा लागत असताना त्याचा आदला दिवस हा पर्यावरण दिवस आपण साजरा करत असतो. म्हणजे 5 आणि 6 जून मी तर आदरणीय पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आता नवीन वर्षाचा मुलांना ऍडमिशन देत असताना त्यांच्या मनात एक संकल्प द्या की तुम्ही ऍडमिशन देत असताना समजा प्रॅक्टिकलचे 20 मार्क असतील तर आम्ही 2 मार्क तुम्हाला जास्त देऊ. जर तुम्ही आता झाड लावतानाचा फोटो ऍडमिशन घेताना दिला आणि वर्षभरानंतर ते झाड कसं झालंय त्याचाही फोटो जर आम्हाला दिला आणि तो त्याच जागेवर ते झाड दिसलं, त्याची वाढ दिसली, तर 2 मार्क जास्तीचे विद्यार्थ्यांना दिले जातील. असं मी आवाहन आदरणीय पाटील साहेबांना करतो. आणि ते अशी 500 झाडं आदरणीय दीपक उपसरपंच माजी उपसरपंच आदरणीय दीपक दादांनी 500 झाडं देण्याचं कबूल केलंय. ती 500 झाडं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाने आपल्या घरी लावावं, आपल्या शेतात लावावं. लागून झाल्यावर त्याचा फोटो काढावा, तो फोटो ऍडमिशन फॉर्म बरोबर जोडावा आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस तो फोटो सुद्धा सादर करावा. म्हणजे 2 मार्क जास्तीचे विद्यार्थ्यांनाही मिळतील आणि पर्यावरण संवर्धनाचा हा जो काही आपण कार्यक्रम घेतोय याचं सुद्धा मोटिव्ह आपल्याला साध्य करता येईल. पर्यावरण संवर्धन म्हणजेच काय, तर मला असं वाटतं खूप जास्त मोठ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही चॉकलेट खातात, कॅडबरी खातात, ती खाल्लेली चॉकलेट कॅडबरी कुठेतरी एसटी बसमध्ये खात असताना त्या दुकानावर घेऊन खात असताना ती तिथेच टाकून न देता जिथं कुठं आपल्याला सार्वजनिक डस्टबिन दिसेल त्यात ती टाकावी. नसेल तर आपल्या खिशात ती चॉकलेटचं रॅपर घालावं आणि आपल्या घरातल्या डस्टबिन मध्ये टाकावी. हे केलं तरी आपण पर्यावरण संवर्धन करतोय असं मला वाटतं. मी याचा पुढे म्हणेल पर्यावरण संवर्धनाचा की देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती म्हणजेच काय, तर आपला देश, आपला परिसर, आपलं घर, आपलं राज्य स्वच्छ ठेवणं म्हणजेच देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती. हा पर्यावरण संवर्धनाच्या निमित्तानं मूलमंत्र जर आपण आपल्या मनात रुजवला, बसवला, तर खऱ्या अर्थानं आपण महाराजांप्रतीची श्रद्धा व्यक्त करू शकतो. आपण खरं अर्थानं शिवरायांचे मावळे म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतो. बांधवांनो, स्वराज्य निर्मिती म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला,
महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली असं ऐकून फक्त महाराजांना करून चालणार नाही, तर त्यांनी जी खऱ्या अर्थाने शिवनीती बांधली ती शिवनीती आपल्याला जपावी लागेल. तुम्ही महाराजांचा 350 गड किल्ल्यांवर जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी शिवपिंपळ नावाचं प्रत्येक गड किल्ल्यावर एक झाड दिसतं. मग महाराजांची शिवपिंपळ नावाची कल्पना आणि योजना तरी काय होती, तर प्रत्येक किल्ला बांधल्यानंतर त्याचा उद्घाटनाचा वेळेस किंवा प्रत्येक किल्ला जिंकल्यानंतर त्या ठिकाणी किल्ल्यात प्रवेश करताना एक पिंपळाचं झाड लावणं आणि त्या झाडाला शिवपिंपळ म्हणणं ही महाराजांची होती. म्हणून तुम्हाला महाराजांचा प्रत्येक गडकोटावर एक शिवपिंपळ दिसेल. मला असं वाटतं की या ठिकाणी ह्या पुढचा 1, 2, 3 वर्षात पाटील सर आपल्या माध्यमातून जी मुलं घडतील त्यांनी शिवपिंपळ लावावं असा अट्टहास किंवा अशी योजना आपण अंमलात आणावी अशी आपणास मी विनंती करतो. आणि ती योजना आपण अंमलात आणाल याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही. सांगण्याचं तात्पर्य शिवपिंपळाचं अजून एक उदाहरण देतो. महाराज हे सगळं करत असताना महाराज एका पिंपळाच्या झाडाखाली बसले. प्रवास करत असताना सगळे सैन्य थकलं होतं. पिंपळाचं एवढं भलं मोठं झाड होतं की त्या ठिकाणी 40-50 सहज मावळे बसले. सगळा गारवा निघून गेला. त्यानंतर लक्षात आलं की ते झाड सुद्धा शिवपिंपळ म्हणूनच एका गावकऱ्यानं महाराजांनी जी योजना आखली होती ती शिवपिंपळ म्हणून झाड लागलं. सांगण्याचं तात्पर्य असं, विचार छोटा असतो परंतु विचार जर वाढला तर त्यातनं भल्या मोठ्या समाजाचं ऋण आपल्याला फेडता येतं. ते ऋण फेडणं आपली आवश्यकता असते. मला संयोजकांचं आणि पाटील सरांचं विशेषतः मी कौतुक करेन की आपण आम्हाला सत्कार करत असताना गुलाबाचं फूल आणि पुस्तक देखील दिलं. आम्हाला सर मी या ठिकाणी जाता जाता इतकंच म्हणेल, आपण दिलेलं पुस्तक आमचं मस्तक समृद्ध करेल आणि आपण दिलेलं गुलाबाचं फूल आम्हाला जगण्यासाठी आशावाद देईल. पुस्तक मस्तक समृद्ध करेल आणि गुलाबाचं दिलेलं फूल आमचा आशावाद समृद्ध करेल. हा आशावाद घेऊन आपण सुद्धा पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित राहिलं पाहिजे. खूप जास्त गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. झाडे लावा झाडे जगवा म्हणजेच काय, तर आपण आपल्या घरात कुणी बाळ जन्माला आलं तरी सुद्धा त्याच्या नावाने आपण झाड लावू शकतो. आपल्या घरातलं मूळ 5 वर्षाचं झालं तर झाड सुद्धा 5 वर्षाचं होईल. आपलं मूल 10 वर्षाचं झालं तर आपलं झाड सुद्धा 10 वर्षाचं होईल. आपल्या घरातले आजी आजोबा कुणी आपले जवळचे आप्तेष्ट नातेवाईक जर कुणी दुर्दैवानं मृत्युमुखी पडले तर त्यांच्या प्रेरणेने सुद्धा एक झाड न लावता 10 झाडं लावली पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा त्याच ताकदीने माया आपल्याला करता आली पाहिजे. ही माया आपल्याला करता येईल का, तशी झाडं आपल्याला त्यांचा स्मृतीप्रित्यर्थ लावता येतील का, हा सुद्धा विचार या ठिकाणी बसलेल्या 5 आणि 10% सुद्धा मुलांनी घेतला तरी पर्यावरण संवर्धनाच्या निमित्तानं आपण एक पाऊल पुढच्या दिशेनं टाकत राहू. आता सुद्धा IPLचा माहोल संपला. काही लोक सुद्धा त्या विजयाच्या उन्मादात मेली. पण मला असं वाटतं 1 डॉट पडला की 6 झाडं लावण्याची कबुली IPLचा टाटा इन्स्टिट्यूट ह्या संस्थेनं दिली होती. म्हणजेच 500 झाडं का, ओके, 1 डॉट पडला तर 500 झाडं आणि त्याच्या इनिशिएटिव्ह लेवलला 500 झाडं केल्यानंतर 5 झाडं पूर्ण जगली पाहिजे असा काहीतरी तो संकल्प होता. तसा संकल्प कितीतरी 1000 डॉट्स बॉल या ठिकाणी तयार झाले तर किती 1000 झाडं लागतील असा इनिशिएटिव्ह विचार आपण सुद्धा आपल्याला करता येईल का, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकता आली पाहिजेत. प्लास्टिक जास्तीत जास्त आपल्याला टाळता येईल का, बाजारात जात असताना आपल्या डिक्कीचा मोटारसायकलचा डिक्कीमध्ये आपल्याला एक कापडी पिशवी ठेवता येईल का, जेणेकरून बाजार करताना आंबे घेताना किराणा घेताना कमीत कमी प्लास्टिक पिशव्या आपल्याला आपल्या घरी आणून त्या पुन्हा डस्टबिनमध्ये टाकण्याची कमी वेळ आपल्यावर येईल का, यासाठी सुद्धा आपण जर विचार केला, छोटा विचार केला तर त्याची मोठ्या कृतीत आपल्याला रूपांतर करता येईल. हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून करता येईल. मी सरपंच आणि उपसरपंच ताईंना सुद्धा आवाहन करेल की आपण सुद्धा आपल्या गावाच्या कल्याणासाठी अशीच काहीतरी वेगळी मोहीम राबवता येईल का. प्रत्येक गावकऱ्यानं आपल्या दाराशी जर एक झाड लावलं तर त्याच्या घरपट्टीत किंवा पाणीपट्टीत 2%, 5% काहीतरी सूट देऊन ते झाडांचे संवर्धन आपल्याला करता येईल का. त्याच्या बातम्या सुद्धा आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवता येतील. मला असं वाटतं जर थोड्या फरकाने अशी उपाययोजना ग्रामपंचायत स्तरापासून आपल्या महाविद्यालयीन स्तरापर्यंत राबवल्या तर आता ज्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या पर्यावरण आपल्याला वेगळ्या कलाटीने जाताना दिसतंय त्याचं संधान आपल्याला बांधता येईल आणि त्या दिशेने जाता येईल. जाता
एक छोटासा संदेश देईल की आपण ज्यासाठी या ठिकाणी औद्योगिक शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी आलेलो आहोत, तर या ठिकाणी औद्योगिक या कार्यशाळेत आपण सहभागी का घेत असतो, तर या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटतं प्रत्येक शिक्षणाची प्रथम गोष्ट काय असते, तर त्यातनं आपल्याला माहिती मिळते, माहितीतलं ज्ञान मिळतं, माहिती आणि ज्ञानातनं शहाणपण येतं. म्हणजे इन्फॉर्मेशन प्लस नॉलेज इक्वल टू विजडम. ते विजडम तुमच्यात आलं पाहिजे. ते विजडम जर 9व्या वर्षी आलं तर तुम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ, 9व्या वर्षी ज्याला ज्याला येतं ते रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतात, ज्याला 12व्या वर्षी येतं ते ज्ञानेश्वरी लिहितात, ज्याला 13व्या वर्षी येतं ते बुधभूषण लिहितात, ज्याला 17व्या वर्षी येतं ते हे आझादी मेरी दुल्हन है असं म्हणून हसत हसत 31व्या वर्षी फासावर जातात. हे शहाणपण आपल्याला कधी येतं त्यावर आपला विकास अवलंबून असतो. मला असं वाटतं ते शहाणपण आपल्या शिक्षण पद्धतीनुसार आपल्याला 21-22व्या वर्षी आलं पाहिजे. ते तुम्हाला कधी येतं तिथून तुमच्या विकासाची पावलं ठरलेली असतात. तुमचा अवतीभोवती तुम्ही बघा, काहीतरी माणसं वयाच्या 40, 50, 60 वर्षापर्यंत दारू पिताना दिसतात, गटारीत लोटताना दिसतात, आणि अचानक तो माणूस काहीतरी 50-55 वर्षी दारू सोडतो आणि त्याला दारू पिणारा सुद्धा चालत नाही, इतका देवदेव भजायला लागतो, परंतु त्याचा मुलगा दारू प्यायला लागलेला असतो. सांगण्याचं तात्पर्य त्या माणसाला वयाच्या 50व्या वर्षी अक्कल येते की दारू पिणं चुकीचं आहे, पण तोपर्यंत त्याचा मुलगा बिघडलेला असतो. ही अक्कल आपल्याला कितव्या वर्षी आली पाहिजे हे ज्यानं त्यानं ठरवावं. आणि ते ठरवत असताना ती अक्कल लवकर येण्यासाठी शिवनीती जर आपण वापरली, ते शिवपिंपळाचं जर बीज आपण आपल्या या माध्यमातून नेलं तर पर्यावरण संवर्धन होईल. मला असं वाटतं एखादी कृती होत असताना ती आधी विचारात येते, विचारात येण्याआधी ती मनात येते, ती मनात आली पाहिजे. या 5 जून आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं ती बीज तुमच्या मनात रुजली जावी यासाठी हा अट्टहासाचा कार्यक्रम आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि विभागाचे मंत्री आदरणीय लोढा साहेब यांनी जो उपक्रम राबवला, तो उपक्रम त्याच ताकदीनं साध्य करण्यासाठी आदरणीय पाटील सरांनी जो हिरिरीने सहभाग घेऊन उपक्रम साध्य करण्यासाठी संपूर्ण स्टाफच्या मदतीनं, कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जो उपक्रम साध्य केला त्याबद्दल मी आपलं देखील अभिनंदन करतो. आपण बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता इतकंच म्हणेल, हे असे आहे, हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. छान झाले दांभिकांचे उद्ध्वस्त झाली पंढरी, पण यापुढे एकही वाचाड दिंडी निघणार नाही, निघणार नाही. धन्यवाद.